सुप्रभात मुलांनो, आज आपण व्याकरण भाषा अभ्यास इयत्ता 6वी मधील पाठ अभ्यासणार आहोत. तर ह्याच्यापूर्वी आपण नाम आणि सर्वनाम हे दोन महत्त्वाचे भाग अभ्यासलेले आहोत. तर आता आहे विशेषण. आपण नाम अभ्यासलेलं आहे. काय आहे नाम बघा तुम्हाला. निळे आकाश. आकाश हे काय आहे? नाम आहे. तर त्याच्यानंतर गोड आंबा. आंबा हे काय आहे? नाम आहे. तर बघा इथं अंडरलाईन अधोरेखित केलेले शब्द कोणकोणते आहेत? निळे, गोड, ताजे, 10. मग त्याच्यानंतर काय आहेत? सगळे नाम आहेत. आकाश, आंबा, दूध, चिमण्या हे सर्व नाम आहेत. पण नामाच्या आधी काही शब्द आलेले आहेत. काय आलेले शब्द. मग ते शब्द कसे आहेत? तर ते शब्द नामाबद्दल माहिती सांगत आहेत. ते काय करत आहेत बघा. आकाश कसा दिसतोय? निळा दिसतोय. आंबा कसा आहे? गोड आहे. दूध कसे आहे? ताजे आहे. चिमण्या कशा आहेत? किती आहेत? तर चिमण्या 10 आहेत. बघा चिमण्या कसे दिसतात? चिमण्या काही लाल पांढरे असतील, काही राखाडी असतील, हो की नाही. वेगवेगळ्या रंगांचे पण चिमण्या असतात. मग हे सगळे काय झाले हो? तर हे सगळे झाले त्या नामाबद्दल माहिती देणारे शब्द. काय झाले? माहिती देणारे शब्द. कोणाबद्दल माहिती देत आहेत? नामाबद्दल माहिती देत आहेत. तर बघा मग विशेषणाची व्याख्या काय होईल? विशेषणाची व्याख्या होईल नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. काय झालं? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. तर इथं निळे, गोड, ताजे, 10 हे सर्व काय आहेत? विशेषण आहेत. तर बघा कधी कधी एकाच नामाला, मग नामाला काय म्हणतात हो? विशेष्य म्हणतात. काय म्हणतात? विशेष्य. तर बघा विशेषण हे नामाबद्दल माहिती सांगणार आणि विशेष्य म्हणजेच नाम ही वेगवेगळी वापरलेली जातात. बघा कसं. मोठे झाड, उंच झाड, बुटके झाड, डेरेदार झाड म्हणजे झाडाबद्दलच वेगवेगळी काय आहेत? विशेषण आहेत. मोठे, उंच, बुटके, डेरेदार. तसंच आंबाबद्दल पण आहे. ताजा, कच्चा, दोन, गोड. त्याप्रमाणेच घोड्याबद्दल पण आहे. वाट म्हणजे आपण जो रस्ता वापरतो त्याला म्हणतात वाट. तर तो वाट पण कसा आहे? वेगवेगळी आहेत. सरळ आहे, वाकडी आहे, वळणदार आहे, सोपी आहे. हे सगळी काय झाली? त्या नामाबद्दल विशेष माहिती झाली. तर काही वाक्यात विशेषण नामाच्या अगोदर येते, तर काही वाक्यात विशेषण नामाच्या नंतर येते. कसं? ससा हा भित्रा प्राणी आहे. बघा ससा हा काय झाला? नाम झाला. पण आपण आधी काय पाहिलं? निळे आकाश म्हणजे आकाश हे काय आहे? नाम आहे. मग इथं ससा हा नाम आहे. बघा आकाशच्या आधी काय आलेलं आहे? विशेषण. आता इथं सस्याचा म्हणजे नामानंतर काय आलेलं आहे? इथं विशेषण. म्हणजे ससा कसा दिसतोय? भित्रा दिसतोय. जिराफाची मान उंच आहे. बघा उंच. जिराफची मान कशी आहे? उंच आहे. तर बघा हे झाले त्याच्यानंतर म्हणजे नामानंतर आलेली विशेषणे. म्हणजेच विशेषण हे आपल्याला सांगून येत नाही. कधी कधी नामाच्या आधीही येतं, तर कधी नंतरही येतं. म्हणून काय लक्षात ठेवायचं? फक्त नामाबद्दल म्हणजे नाम कुठं आहे बघायचं आणि त्याच्याबद्दल आपल्याला माहिती त्या वाक्यात कुठं दिलेली आहे हे आपण अभ्यासायचं आहे. नाहीतर नामाच्या आधी विशेषण येतं हे लक्षात ठेवायचं नाही. समजलं मुलांनो? तर अशा प्रकारे हे तुम्हाला विशेषणाची काही उदाहरणं आहेत खाली. ढगाळ हे काय आहे? विशेषण आहे. काटेरी विशेषण आहे. रूपवान विशेषण आहे. तर असेच काही आणखीन शब्द आहेत हे तर खाली. तर हे सगळे तुम्हाला नोटबुकमध्ये लिहायचं आहे. त्याची विशेषणाची व्याख्या आणि त्याची खाली विशेषणाबद्दलची माहिती. त्याच्यानंतर आपण स्वाध्याय अभ्यासू. धन्यवाद.